कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हो सिस्टर. अहो सिस्टर कुठे आहे तुम्ही? इकडे आहे तुम्ही पटकन. अहो मी इथे त्या हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर. अहो म्हणजे ते लिहिले ना, इंटरेस्टेड आहे मी. एक मिनिट. काय? हा, प्रवेश प्रतिबंधित. तिथे आहे मी. त्या लवकर. का आलो म्हणजे? अहो तुम्हीच मला का. तुम्ही या लवकर. हा. चेक करताय का खरोखर आलोय की नाही ते बघायला? खोटं वाटतं तर चिमटा घेऊन बघा, नाही तर छडी मारा. अरे मी क्युरिओसिटी म्हणून विचारलं. हे सगळं तू कसं मॅनेज केलंस? डोकं चालवलं, पण हे एकट्याचं काम नाहीये. पण तुला कोण मदत करणार? बोने. करू दुसऱ्या हातावर वार करू? म्हणजे तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले. हा पुरावा पुरेसा आहे. ट्रिंग टिश टिक टिक. काय लिहिलं रे? ओ मॅडम काय लिहिलं होय? तुम्ही काय करता इथं? आणि हे एवढं रक्त कुठे पडला बिडला होतात का? म्या नाही पडलोय. ती टीचर मॅडम पडली आहे डॉसक्यावर. तिने वार केलाय. येडी झाली आहे पार ती बाई. हे बघा 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 कसा वार केलाय. तिथनं पळालो नसतो ना तर डायरेक्ट इथं 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 डायरेक्ट फुलटू मर्डरच झाली असती माझी. बजरंग आणि इथे तो जेलमध्ये नाही, बाहेर आहे. अहो पण तुम्ही इथं काय करताय? म्हणजे तुम्ही इथं हॉस्पिटलमध्ये का आलात? कशाला आलो म्हणजे? अहो तुम्हीच बोलावलं ना मला. मी? तर तुम्ही पण डोक्यावर पडले का? मी कधी बोलवलं? अयो, नक्की कोण डोक्यावर पडले? हो मॅडम, तुम्ही पण काय टीचर मॅडम बरोबर राहून डोक्यावर पडलात की काय? ए माझ्याशी नीट बोलायचा. अक्कल शून्य माणूस. सांगितलेला काय कळत नाही आणि उलट माझ्यावरतीच बोलताय. कोणाची अक्कल काढता हो तुम्ही? तुझी. आणि अजून कोणाची? सांगितलं होतं ना इथे येऊ नको म्हणून, तरी कशाला ना तोंडवर करून? कधी बोलला नको येऊ म्हणून? हा, मी कशाला करू असं? तुमचा काल मेसेज आला ना मला, उद्या ये म्हणून आलो. मेसेज? आणि मी तर तुला कॉलवर सांगितलं होतं ना की येऊ नकोस म्हणून. राडा झालाय. अहो मॅडम, मी फार येड्या झालेत तुम्ही. खोटं बोलताय. खोट्या बाई डोसक्यावर पडल्यात तुम्ही. तुमच्यामुळे या टीचर मॅडम हे बघा काय करून ठेवलं मला. एक नंबरची मूर्ख बाई आहे तू. मला वहिनींकडे गेलं पाहिजे. मूर्ख कोणाला म्हणतो? तू मूर्ख, तुझं अख्खं खानदान मूर्ख. ओ बाई तू. ए बाई, कुठे चाललीस? अक्षरा वहिनींना भेटायला. नाही भेटायला जायचं आता. अहो नाश्ता आणलाय त्यांच्यासाठी, त्यांना देऊन येते. तुला किती वेळ सांगितलं नाही जायचं म्हणून आता भेटायला? व्हिजिटिंग आवर्स संपले आता. तू जा. पण बिन काही नाही. जा म्हणलं ना. सिक्युरिटी, सिक्युरिटी. या बाईला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवा आणि घरला पाठवायच्या. तू काय करतो इथं? माणसाने कशी स्वतःची पायरी बघून असं बसायला पाहिजे ना, म्हणून बसलोय. पायरी बिरी काय नाही. चल निघ. निघायचं? अहो एवढं लागलंय मला, काहीतरी मलमपट्टी तरी करा की. इथं काय मलमपट्टी होत नाही. चल जा. इथं नाही होत? मग काय हॉटेलात जाऊ का मलमपट्टी करायला आता? तू हॉटेलमध्ये जाऊन कर, नाही तर कुठं पण जाऊन कर, पण तू आता इथला जा. आणि एक लक्षात ठेव, पुन्हा जर परत हॉस्पिटलमध्ये आलास ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. चल निघ इथून. ही बाई तर टीचर मॅडम पेक्षा पण येडी वाटते. काय बोलला? काय नाही काय नाही. लग्नाआधी तुझी महाआरती झालीच पाहिजे. शब्द दिलाय मी तुला.
दुर्गे दुर्घट बारी जविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. काय काय टवळे पळून चालली होती का? नाही नाही स्वतःला फार शाणी समजते हा? बाटल्या काय फोडते, लोकांवर वार काय करते, आरडाओरड काय करते, काय चाललंय तुझे तर का? तुम्ही काय काय झालं शाहरुख? शाहरुख काय झालं? कसं वाटतं? काय होतंय? बरोबर बसा बसा. ये इकडे. सोड अगं. तुझं तर बस बस झालं आता. आता नाही सहन करणार मी. सोड माझा हात सोड. तू खरंच पागल झालीयस. हात मोडशील माझा, लोकांचा जीव पण घेशील. तुझ्या डोक्यात खरंच परिणाम झालाय. तुला ना वेळांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.